राजा उदार झाला आणि हाती काय दिला? अरे आता येता एका शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब हातात टरबूज दिलं. राजा उदार झाला आणि हातात काय दिलं? या टरबूज. ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे. बरं मी काय म्हणतो, चला जाऊ दे, शेतकऱ्याचा हा आक्रोश आपण जरा बाजूला करू. मी या सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे, बघा तुम्हाला पटते का? कारण जीवन उद्ध्वस्त झालंय, जमीन खरडून गेले, रबी पीक घेणार कसं आता तुम्ही? 50,000 रुपये आम्ही का मागतो आहोत त्याचं कारण तुम्ही जाऊन बघा जमिनीची काय हालत झालेली आहे. पण एका अटीवरती मी समर्थन करायला तयार आहे, कारण मुख्यमंत्री जे बोललेत की खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी आम्ही मनरेगातनं किती देणार? 3 लाख, 3.5 लाख. मग मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने आव्हान देतो आहे की दिवाळीपूर्वी त्या 3 लाखातले 1 लाख माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकाच. आहे बरोबर आहे माझं म्हणणं? बाकीचं नंतर बघू, बाकीसाठी आपण चाबूक दिलाय तो मी घेऊन फिरेनच. पण जर तुमच्यामध्ये एवढी तुमची नियत, मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होता, आता मी तुमची नियत काढतो. पण मी राजकारण नाही करत. जो एक आपला शेतकरी दादा त्यांनी मदतीसाठी विचारलं तर त्याला हे सांगतात, ए बाबा राजकारण करू नको. मग तुम्हाला राजकारण करण्यासाठी शेतकऱ्याची मतं पाहिजेत. शेतकऱ्यांच्या मतावरती तुम्ही सरकार आणता, शेतकऱ्याच्या मतावरती तुम्ही राजकारण करता, आणि शेतकऱ्याने न्याय हक्क मागितला तर तुम्ही म्हणायचं राजकारण नाही करायचं. हे कुठलं सरकार आहे? एक तर 3.5 लाख रुपये तुम्ही मनरेगातनं कसे देणार? कसे द्यायचे तसे द्या, देऊन दाखवाच, पण 1 लाख रुपये दिवाळी पूर्वी माझ्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पहिले टाका. पीक विम्यासाठी म्हणे किती 5,000 कोटी कुठून आणणार? इथे आलेल्या शेतकऱ्यांनी किती किती विमा घेतलेला आहे? जरा हात वर करा. घेतलाय? कारण आता विश्वासच नाही उरलेला. कारण मी मुख्यमंत्री असताना हा सगळा अभ्यास केला होता. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार आणि उरलेला हिस्सा शेतकरी देत असतो. मध्ये आणि एक तुमणं काढले, 1 रुपयात पीक विमा केली बंद. चालू आहे का बंद आहे? बरं, आता काल मी त्या अजित नवलेंचं त्यांनी अतिशय छान त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि त्यांनी काय सांगितलं की विमा कंपन्या विमा जेव्हा शेतकरी घेतो तेव्हा जो प्रीमियम असतो तो प्रीमियम कसा घेतात? 60 रुपये पर हेक्टर कापसासाठी, बरोबर आहे, आणि 58,000 रुपये पर हेक्टर सोयाबीनसाठी. आणि नुकसान होतं, नुकसान किती मिळतं? म्हणजे तुम्ही उत्पन्न येण्याच्या आधी ते आहे ते आधारभूत धरून कचकावून हप्ता तर घेता. पण जेव्हा सगळ्या शेतकऱ्याचं पीक उद्ध्वस्त होतं, पीक कापणी कशी पीक कापणी करणार? आता राहिलंय काय शेतामध्ये? एक तर निकष असे टाकले, जे होते ते काढून टाकले, आणि निकष असे टाकले की शेतकरी मेला तरी त्याला विम्याचे पैसे मिळणार नाहीत, अशा पद्धतीचे निकष आहेत. आणि तुम्ही नाक वर करून सांगता शेतकऱ्याला आम्ही 5,000 कोटी रुपये विमा देऊ. कुठून देणार विमा? कसा देणार विमा? कोंबडी गेली तर एका कोंबडीला 100 रुपये. आता बाजारात जा आणि चिकनचा भाव काय विचारा जरा, किती रुपये किलो आहे? मुंबईमध्ये तर 150-200च्या वरती चालला असेल एका कोंबडीच्या 1 किलोच्या मटणासाठी, आणि शेतकऱ्याला तुम्ही 100 रुपयाची कोंबडी देता. अंडी कोण उभवणार? सरकार. मेहनत शेतकरी करणार आणि हे सत्तेच्या खुर्चीत बसून अंडी उभवणार सत्तेची. एका गायीसाठी 37,000 रुपये. मला तुम्ही सांगा, 37,000 मध्ये दुभती गाय मिळते का? किमान किती खर्च येतो? 1 लाख रुपये. म्हणजे आम्ही हेक्टरी 50,000 मागतोय, इकडे गायच 1 लाखाची मिळते. अनेक शेतकरी तर मला असे भेटले की साहेब आमची गुरंढोरं तर वाहून गेलीच, पण जी काही गुरंढोरं राहिलेत त्यांना आता खायला यायला कडबा नाहीये. कडबा नाहीये म्हणजे गुरांना खायला एक तो कैलास, तुम्ही मला तो व्हिडिओ पाठवला, त्याच्यात तो शेतकरी सांगतोय सगळं उद्ध्वस्त झाले. तो बोलतो खायचं काय? आम्ही माती खायची, कारण सगळंच गेलंय. कर्जाचं पुनर्गठन करणार. आम्हाला पुनर्गठन नकोय, आजचं मरण उद्यावर नकोय, आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे. मग आपल्या मुख्यमंत्र्यांनी असं काहीतरी ते बोललेत म्हणे यांना अधिकार